हॅलो स्टुडंट्स, आपण पेपर 1 चॅप्टर 2 DC पॉवर सप्लाय हा पाहत आहोत. याच्यामध्ये आपण आतापर्यंत इंट्रोडक्शन, ब्लॉक डायग्राम ऑफ DC पॉवर सप्लाय, त्यानंतर ट्रान्सफॉर्मर, रेक्टिफायर हे टॉपिक पाहून झालेले आहेत. आज आपल्याला नवीन टॉपिक चालू करायचा आहे, फिल्टर, जो की रेक्टिफायरच्या नंतर येतो. ठीक आहे, तर मग फिल्टरचं काम काय, तर त्या अगोदर आपल्याला परत एकदा रिव्हिजन करावी लागेल की रेक्टिफायर काय करत होता. तर रेक्टिफायर ACचं DCमध्ये कन्व्हर्जन करत होता. मात्र ते जे DC होतं ते कसं होतं, पल्सेटिंग DC, राईट. म्हणजेच काय, इम्प्युअर DC. म्हणजे या पद्धतीने जर वेवफॉर्म डायग्रामॅटिकली जर बघायचं झालं तर आपल्याला ते असं दिसेल. जस्ट बाय डायरेक्शनल ACचं तो काय करत होता, युनिडायरेक्शनल DCमध्ये कन्व्हर्जन करत होता. मात्र इथे जर आपण नीट पाहिलं तर हे जे आउटपुट यायला पाहिजे ते आपल्याला कसं पाहिजे, प्युअर पाहिजे, बरोबर. मग फिल्टरचा आपण त्यासाठी उपयोग करू शकतो. या ठिकाणी फिल्टर काय काम करतो आहे, तर हे जे काही पल्सेटिंग DC आहे, पल्सेटिंग DCचं कन्व्हर्जन तो कशामध्ये करतो आहे, तर प्युअर DCमध्ये करतो. ठीक आहे, तर बेसिक त्याचं फिल्टर म्हटलं की तुम्हाला एक गोष्ट लगेच आठवली पाहिजे, काय, तर रेक्टिफायर ACचं युनिडायरेक्शनल DCमध्ये कन्व्हर्जन करतो. मात्र ते जे DC आहे ते अनप्युअर आहे, पल्सेटिंग आहे. मग त्या अनप्युअरचं किंवा पल्सेटिंग DCचं प्युअर DCमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी आपल्याला एक कशाची तरी गरज लागेल, आणि तो म्हणजे कोण, तर फिल्टर. ही बेसिक गोष्ट समजली सगळ्यांना. तर आता जसं की अजून एक एक्झाम्पल सांगायचं झालं तर आपल्या घरामध्ये आपण पाणी पितो, बरोबर. पाण्याचा वापर करतो. तर पाणी पिण्यासाठी आपण जे पाणी वापरतो किंवा कपड्यासाठी वापरतो किंवा भांडी धुण्यासाठी वापरतो किंवा इतरही काही कामं असतात, आंघोळ करण्यासाठी आपण पाणी वापरतो. तर ते जे काय पाणी आहे ते पाणी आपण पिण्यायोग्य किंवा पिण्यासाठी वापरतो का, नाही. तर आपण त्याच्यामध्ये काय करतो, काहीतरी त्याच्यावर प्रोसेस करतो, राईट. मग कोणी त्या पाण्यामध्ये प्युरिफायर काहीतरी औषध टाकत असेल, बरोबर ना, ब्लिचिंग पावडर टाकत असेल, किंवा काहींच्या घरामध्ये फिल्टर्स असतील, वॉटर फिल्टर असेल, बरोबर. तर वॉटर फिल्टर किंवा हे प्युरिफायर जे काही औषध असतं ते काय करतं, तर तुमच्या अनप्युअर पाण्याला, अनप्युअर वॉटरला कशामध्ये कन्व्हर्जन करतं, प्युअर वॉटरमध्ये कन्व्हर्जन करतं. सेम इलेक्ट्रॉनिक्समध्ये हे काम करण्याचं काम फिल्टर करतो, ज्याला फिल्टर का नाव दिलं आहे, कारण तो काय करतो, अनप्युअरचं प्युअर कन्व्हर्जन करतो, राईट. मग आता रेक्टिफायरसाठी आपण वापरतोय, तर रेक्टिफायर काय करेल, रेक्टिफायरसाठी किंवा पॉवर सप्लायसाठी आपण या ठिकाणी वापरतोय. तर हा जो काही पॉवर सप्लाय आपल्याला पाहिजे तो प्युअर DC आउटपुट देणार पाहिजे. मग रेक्टिफायर मात्र पल्सेटिंग आउटपुट देतो, म्हणून त्याचं जे काय आहे कन्व्हर्जन आपल्याला प्युअरमध्ये करावं लागेल. आणि म्हणून आपण या ठिकाणी फिल्टर हा गरजेचा असतो किंवा आपण तो यूज करतो पल्सेटिंग DCचं प्युअर DCमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी. ठीक आहे, आता पाहिलं तर आपले वेगवेगळे प्रकारचे फिल्टर्स वापरले जातात. सगळ्यात पॉप्युलर जो आहे फिल्टर त्याचं नाव आहे कॅपॅसिटर फिल्टर. कॅपॅसिटर फिल्टर. दुसरा जो आहे त्याचं नाव आहे इंडक्टर फिल्टर. आता हे जे शब्द आहेत आपल्याला गेलेले आहेत 11वीला, इंडक्टर, कॅपॅसिटर, बरोबर. पहिल्या चॅप्टरमध्ये आपण बघितलं होतं पॅसिव्ह कंपोनंट्स, इंडक्टर, कॅपॅसिटर, रेजिस्टर, राईट. हे 3 काय होते, पॅसिव्ह कंपोनंट्स होते. हे दोघांचा वापर करून आपण काय तयार करू शकतो, तर फिल्टर तयार करू शकतो, राईट. फक्त एकच कॅपॅसिटर वापरायचा तर फिल्टर तयार होईल, फक्त एकच इंडक्टर वापरायचा तर फिल्टर तयार होईल, राईट. आणि जो काय करील, अनप्युअर DCचं DCमध्ये कन्व्हर्जन करेल. आणि पुढचा जो आहे LC टाईप फिल्टर. आता LC टाईप फिल्टर म्हणजे काय, तर कॅपॅसिटरला C टाईप फिल्टर असंही म्हणतात, किंवा म्हणजे त्याच्यात कॅपॅसिटर वापरला तर त्याचा C, आणि इंडक्टरला L टाईप फिल्टर असंही म्हणतात, राईट. कॅपॅसिटरला C टाईप फिल्टर, इंडक्टरला L टाईप फिल्टर. आणि दोघांना जर एकत्र जोडलं तर काय तयार होतो, म्हणजे दोघं काय, आपण फॉर एक्झाम्पल असं म्हणूयात की डिस्टिल वॉटर, राईट. डिस्टिल वॉटरचा आपण उपयोग किंवा डिस्टिल वॉटरचा एखादं एक्झाम्पल घेतलं की डिस्टिल वॉटरमध्ये काय असतं,
की थोड्याही प्रमाणात क्षारांचं प्रमाण एकदम 0 असतो, राईट. म्हणजे ते पाणी जे आहे ते एकदम सगळ्यात प्युअर आहे, बरोबर. मग आपल्याला कॅपॅसिटर फिल्टर आपण जर यूज केला तर काही प्रमाणात रिपल्स ज्या आहेत, काही प्रमाणात ज्या अनप्युरिटीज आहेत त्या अनप्युरिटीज काढून टाकल्या जातात, राईट. तसंच इंडक्टर जर वापरला तर त्याच्या जे काही रेक्टिफायर जे आउटपुट देणार आहे त्यापैकी काही एरर्स किंवा काही पल्स किंवा AC पार्टिकल्स काढून टाकण्याचं काम हा इंडक्टर करेल. मात्र त्याच्याही पेक्षा जर आपल्याला प्युअर पाहिजे असेल DC आउटपुट तर आपण काय करणार, इंडक्टर विथ कॅपॅसिटर आपण दोघांचा वापर करणार आणि त्या ज्या काही फिल्टरला आपण काय म्हणू शकतो, LC टाईप फिल्टर असं सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे. आपण हे LC टाईप फिल्टरमध्ये नंतर ज्यावेळेस स्टार्टिंगला जाऊयात त्यावेळेस आपण ते समजून घेऊया. ठीक आहे. आता अजून एक मुलांना बराचसा संभ्रम पडतो की बाबा मग हा जो काही पल्सेटिंग DCचं रूपांतर एक प्युअर DCमध्ये करतो जो आपला फिल्टर आहे, मात्र फिल्टर हा प्युअर DCमध्ये करतो जे काही कन्व्हर्जन करतो, मात्र प्युअर एकदम प्युअर असतं का 100%. जसं आपण म्हणूयात की सोनं, राईट, 24 कॅरेट 23 कॅरेट, राईट, आपण ऐकले ना हे शब्द. मग ते एकदम 100% प्युअर असतात का, तर नाही. हे एक लक्षात घ्या, हे तुम्हाला एक्स्ट्रा नॉलेजसाठी लक्षात ठेवा की हे जे काही प्युअर DC आपण म्हणतो हे प्युअर DC म्हणजे 100% प्युअर नसतं, त्याच्यामध्येही काही रिपल्स असू शकतात. म्हणजे जर प्रॉपर डेफिनेशन सांगायची झाली फिल्टरची तर फिल्टर काय करतो, टू मिनिमाइज द रिपल. ह्या ज्या काही पल्सेटिंग DCमध्ये ज्या काय रिपल्स असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्या जे काय आहेत रिपल्स आहेत, बरोबर, याला आपण काय म्हणतो, रिपल असं म्हणतो. तर ह्या रिपल्स कमी करण्याचं काम करतो. म्हणजे कसं आउटपुट येतं आहे तर बघा या पद्धतीने आले लक्षात. म्हणजे ह्या काही इथून खाली येणारा सिग्नल होता या पद्धतीने, तर तो सिग्नल आता काय आला, खाली आला नाही आहे. म्हणजे काय, तो काय करतोय इथं बघा एकदम स्मूथ DC देतोय का, म्हणजे अपेक्षित काय आहे आपल्याला, तर बॅटरीचं आउटपुट जसं असतं तसं अपेक्षित एकदम डायरेक्ट सरळ लाईन पाहिजे. मात्र आपल्याला इथं सरळ लाईन भेटत नाही आहे. कशी भेटते बघा, थोडंसं नॉर्मली पल्सेस खाली जात आहेत अजून किंवा खालीवर आहे त्या, म्हणजेच काही तर थोड्या प्रमाणात एकदम नॉर्मली काय आहेत रिपल्स आहेत. मग ह्या रिपल्स कमी करण्याचं काम कोण करतं, तर फिल्टर करतो. समजलं आहे सगळ्यांना. व फिल्टर काय करतो, अनप्युअर DCचं प्युअर DCमध्ये कन्व्हर्जन करतो. मात्र जर एक्झॅक्ट सांगायचं झालं तर काय सांगाल तुम्ही की पल्सेटिंग DCमधल्या ज्या काही रिपल्स आहेत त्यांना मिनिमाइज करण्याचं काम कोण करतं, तर फिल्टर करतो. तुम्ही दोन्ही पद्धतीने सांगू शकता. समजलं आहे फिल्टर थोडक्यामध्ये, त्याचे 3 टाईप समजलेत, कॅपॅसिटर फिल्टर, इंडक्टर फिल्टर, आणि दोन्ही एकत्र जर वापरल्या तर त्याला आपण काय म्हणू शकतो, LC टाईप फिल्टर. कॅपॅसिटर फिल्टरला C टाईप फिल्टर म्हणायचं, इंडक्टर फिल्टरला L टाईप फिल्टर म्हणायचं. दोन्ही जर एकत्र वापरले तर तुम्ही काय म्हणू शकता, त्याला LC टाईप फिल्टर. समजलं आहे सगळ्यांना. आता नेक्स्ट आहे कॅपॅसिटर फिल्टर. आता कॅपॅसिटर फिल्टर जो आहे तो आपल्याला पाहायचा आहे आजच्या लेक्चरमध्ये. कॅपॅसिटरचा वापर करून आपण कसा फिल्टर तयार करू शकतो. ठीक आहे. आता ह्या कॅपॅसिटर फिल्टरला शंट टाईप फिल्टर असं सुद्धा म्हटलं जातं. तर शंट टाईप फिल्टर म्हणजे काय, शंट या शब्दाचा अर्थ असा होतो, शंटलाच दुसऱ्या शब्दात किंवा त्याला समानार्थी शब्द आहे शंट म्हणजे काय, तर पॅरलल. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. शंट म्हणजे काय, तर पॅरलल जर आपण एखादी गोष्टी लावतोय तर त्याला आपण काय म्हणणार, पॅरलल टाईप. ठीक आहे, त्या पॅरललच तर काय म्हणतो मी, शंट. म्हणजे तुम्ही असंही म्हणू शकता पॅरलल कॅपॅसिटर. परीक्षेला कोणताही शब्द वापरला जाईल, शंट कॅपॅसिटर किंवा शंट फिल्टर एक्सप्लेन करा किंवा पॅरलल फिल्टर एक्सप्लेन करा किंवा कॅपॅसिटर फिल्टर एक्सप्लेन करा. आले का लक्षात. मग तुम्ही असं संभ्रमात पडायचं नाही की बाबा आम्हाला तर कॅपॅसिटर फिल्टर शिकवला होता, शंट टाईप फिल्टर कुठं शिकवला होता. आलं लक्षात. तर कोणताही शब्द बोर्डामध्ये वापरला जाऊ शकतो. पॅरलल टाईप फिल्टर एक्सप्लेन करा किंवा शंट टाईप फिल्टर एक्सप्लेन करा किंवा कॅपॅसिटर टाईप, एकच अर्थ आहे सगळ्यांचा. समजलं आहे सगळ्यांना. ठीक आहे. आता हा जो काही कॅपॅसिटर फिल्टर जो आहे हा मोर पॉप्युलर आहे. याचं पहिलं कारण, हा सगळ्यात जास्त पॉप्युलर का आहे, तर त्याचं पहिलं कारण हे एकदम सिम्पल सर्किट आहे.
नंतर आपण सर्किटमध्ये गेल्यानंतर कळेलच आपल्याला. ठीक आहे. पॉप्युलर आहे, सिंपल सर्किट आहे. त्यानंतर याची जी काही कॉस्ट जी आहे ती कशी आहे, लो आहे. ठीक आहे. आणि ह्या फिल्टरला काय म्हटलं तर शंट टाईप पॅरलल फिल्टर किंवा शंट टाईप कॅपॅसिटर फिल्टर असंही म्हटलं जातं. त्याचं कारण का सांगितलं मी, कारण त्याला पॅरलली जोडलं जातं. ठीक आहे. इनपुट आणि आउटपुटमध्ये पॅरलली जोडलं जातं. आता पॅरलली कसं, तर डायग्राममध्ये बघा कॅपॅसिटर फिल्टर जर बघितला तर तो फक्त एवढाच आहे बरं का, त्याचं सर्किट फक्त एवढंच आहे. समजलं आहे. कॅपॅसिटर फिल्टरचं सर्किट फक्त काय आहे, एवढंच आहे. ठीक आहे. बाकी इनपुटला इथं काय तुम्ही जोडलेलं आहे, सेंटर टॅप रेक्टिफायर आहे हा D1 D2. इथं सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर यूज केलेला आहे. ठीक आहे. इथं रेक्टिफायर आहे. कोणता रेक्टिफायर आहे, हा सेंटर टॅप रेक्टिफायर आहे एवढा. ठीक आहे. हे तुम्हाला समजतं आहे, हा सेंटर टॅप रेक्टिफायर आहे. मग रेक्टिफायरच्या नंतर काय येतं, तर हा कॅपॅसिटर फिल्टर येतो. फक्त एक कॅपॅसिटर वापरलेला आहे आपण, बघा इथं सीने दाखवलेला आहे. हा पोलर कॅपॅसिटर आहे. पोलर म्हणजे काय, त्याला पोलॅरिटी असतात, इकडे प्लस इकडे मायनस, राईट. तर त्याला पोलर कॅपॅसिटर असंही म्हणतात किंवा इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर जास्त करून वापरतात. हे बेसिक लक्षात ठेवा तुमच्या, एक ते आपल्याला काही विचारलं जाणार नाही आहे, मात्र लक्षात ठेवा. ठीक आहे. चला तर मग इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर वापरला जातो आणि हा पोलर किंवा नॉन पोलर दोन्ही प्रकारचा असू शकतो. मात्र फक्त एकच कॅपॅसिटर वापरून अजून आपण काय करू शकतो, फिल्ट्रेशन करू शकतो. किंवा त्याच्यापेक्षा आपल्याला जर जास्त अजून पाहिजे असेल फिल्ट्रेशन, तर आपण काय करू शकतो, अजून एक कॅपॅसिटर आपण इथे जोडू शकतो. याला C1 याला C2 असंही नाव देऊ शकतो आपण. समजलं आहे. एक्स्ट्रा फिल्टरेशनसाठी आपण काय करू शकतो, एक्स्ट्रा कॅपॅसिटर आपण वापरू शकतो. समजलं आहे सगळ्यांना. ठीक आहे. तर ही त्याची झाली सर्किट डायग्राम. आता ह्या सर्किट डायग्राममध्ये तुम्हाला दिसतंय की कॅपॅसिटर जो आपण बसवलेला आहे बघा, या पॉईंटला आणि या पॉईंटला हा कसा जोडलेला आहे. इथे आहे त्याचं इनपुट म्हणजे काय, तर रेक्टिफायरचं आउटपुट आहे हे, राईट. आणि इथे काय आहे, तुमचं RL म्हणजे आउटपुट आहे. इथे आउटपुट आहे आणि इथे काय इनपुट आहे, कोणाचं, फिल्टरचं. तर त्याच्यामध्ये तो कसा जोडलेला आहे, पॅरलली जोडलेला आहे. म्हणून त्याला काय म्हणायचं, शंट फिल्टर असं म्हणायचं. शंट कॅपॅसिटर फिल्टर किंवा शंट फिल्टर असं म्हणायचं. समजलं आहे सगळ्यांना बेसिकली. ठीक आहे. आता आपण त्याच्या वेवफॉर्मद्वारे त्याचं वर्किंग समजून घेऊया. आता कॅपॅसिटरचं जर आपण अगोदर कॅपॅसिटरची बेसिक गोष्टी समजून घ्यात, तर कॅपॅसिटर काय करतो, तर तो काय करतो, चार्ज आणि डिस्चार्ज होतो, राईट. कॅपॅसिटर काय म्हणून ॲक्ट होतो, बॅटरीसारखा सुद्धा तो ॲक्ट होतो, राईट. तर मग चार्ज आणि डिस्चार्ज होतो म्हणजे बघा एक मिनटं, आपण त्याची इनपुट वेवफॉर्म काढूयात. तर ही इनपुट वेवफॉर्म असेल, मी AC इनपुट वेवफॉर्म दाखवलेली आहे. ठीक आहे. आपण DCच बघूयात म्हणजे तुमचं कन्फ्युजन नको व्हायला. आता समजा कोणता रेक्टिफायर वापरला आपण, सेंटर टॅप रेक्टिफायर वापरला. तर सेंटर टॅप रेक्टिफायर आपल्याला या पद्धतीने आउटपुट देईल, राईट. अजून एक वेवफॉर्म काढतो, या पद्धतीने तुम्हाला काय देईल, तो आउटपुट देईल सेंटर टॅप रेक्टिफायर. तर ह्याच्या ॲक्रॉस आपला कॅपॅसिटर कसा वर्क करणार आहे, तर कॅपॅसिटर काय करतो, तर चार्जिंग आणि डिस्चार्जिंग होतो. ठीक आहे. आता तो चार्जिंग कुणामुळे होईल, डायग्राममध्ये बघा कुणामुळे चार्जिंग होईल. चार्जिंग आपण मोबाईलला चार्जरला ज्यावेळेस जोडतो त्यावेळेस तो कुणामुळे चार्जिंग होतो तुमचा मोबाईल, तर त्या चार्जरमुळे होतो, राईट. मग इनपुट काय झाला म्हणजे काय, कुणामुळे चार्ज होतो आहे, तर रेक्टिफायरमुळे तुमचा कॅपॅसिटर काय झाला, चार्ज झाला. आणि हा जो काही लोड जोडलेला आहे तुम्ही रेजिस्टर, मग तिथं लोड काही असेल, एखादा LED असू शकतो. आता तुमचा मोबाईल आहे तर मोबाईलला खूप सारे आउटपुट्स आहेत, म्हणजे डिस्प्लेला तुम्हाला जे काही लाईट्स लागतात, जे काही दाखवायचे, बरोबर ना, त्याच्या ॲप्रॉक्सिमेटली आपल्याला आउटपुट दिलं जातं. किंवा फोन कॉल्स आले तर फोन कॉल्सलासुद्धा लाईट लागते, बरोबर ना. म्हणजे तिथे काय होते, तुमची बॅटरी डिस्चार्ज होते आणि चार्जिंग कुठून करतात, चार्जर थ्रू करतात. म्हणजे चार्जरने आणि डिस्चार्जरचे खूप सारे प्रकार आहेत. मग डिस्प्लेला लाईट लागते, साऊंडला लाईट लागते, मोबाईलचं सांगतो मी. ठीक आहे. त्याच पद्धतीने जर इथं आपण विचार केला तर इथे हा कॅपॅसिटर कोणामुळे चार्ज होतो आहे, तर रेक्टिफायरमुळे तुमचा काय होतो, तो चार्ज होतो. आणि हा जो काय आपला RL आहे, ह्या RLमुळे तो काय होतो, डिस्चार्ज होतो.
ठीक आहे. चार्जिंग कोणामुळे, डिस्चार्जिंग कोणामुळे, समजलं? ठीक आहे. आता हे मी अगोदर काढलं, हे कोणाचं आहे तर रेक्टिफायरचं आउटपुट आहे. कोणाचं आहे? रेक्टिफायरचं आउटपुट आहे. आता आपण त्याच्या ॲक्रॉस कॅपॅसिटर कसा वर्क करतो ते समजून घेऊया. तर कॅपॅसिटर काय होईल बघा, कॅपॅसिटर काय होतो, अजून कॅपॅसिटर कसा वर्क करतो तर तो काय करतो, पीक पॉईंट जो असतो, काय पीक पॉईंट, तर पीक पॉईंटपर्यंत काय होतो, तो चार्ज होतो. समजून घ्या, पीक पॉईंटपर्यंत काय होतो, तो चार्ज होतो. ठीक आहे. आणि पीक पॉईंटपासून जर खाली आला, ठीक आहे, पीक पॉईंटपर्यंत तो चार्ज, आणि पीक पॉईंटपेक्षा खाली म्हणजे लेस दॅन पीक पॉईंट, लेस दॅन पीक पॉईंट जर तुम्ही ते जे काही इनपुट व्होल्टेज जर आलं तर तो काय व्हायला सुरुवात होईल, डिस्चार्ज. ही बेसिक गोष्ट समजली असेल तर आपण आता बघूया. बघा इथे याचा पीक पॉईंट कुठे आहे, इथे हा पीक पॉईंट आहे, याचा पीक पॉईंट इथे आहे, याचा पीक पॉईंट इथे आहे, याचा पीक पॉईंट इथे आहे. मी काय करतो, ते खाली डॉटेड लाईन काढून घेतो, दुसरा पेन वापरतो वाटलं. ठीक आहे. ह्या डॉटेड लाईन्स अशा इथे आलेल्या आहेत. ठीक आहे. हा याचा पीक पॉईंट, मी पीक पॉईंट काय केलेले आहेत, खाली काढून घेतलेले आहेत. ठीक आहे. आता तुमचा कॅपॅसिटर काय होईल, या पॉईंटला, 0 पॉईंटला हळूहळू हळूहळू काय होईल, इन्क्रीज व्हायला सुरुवात होईल. म्हणजे काय होईल, चार्ज व्हायला सुरुवात होईल. इथपर्यंत आला, पीक पॉईंटपर्यंत आला म्हणजे काय, तुमचं इनपुट व्होल्टेज असेल त्याच्या अक्रॉस वाढलं का तो काय होईल, हळूहळू काय होईल, चार्ज व्हायला सुरुवात होईल. इथपर्यंत आल्याच्यानंतर म्हणजे काय, ते या पॉईंटला आल्यानंतर काय होईल, तो आपल्याला माहिती आहे पीक पॉईंटच्या खाली व्होल्टेज जायला लागलं. बघा या पॉईंटपेक्षा खाली व्होल्टेज चाललं, इकडे खाली व्होल्टेज चाललं झालं की काय होतं, तो डिस्चार्ज व्हायला सुरुवात होते. मग तो डिस्चार्ज जो होतो तो कसा होतो, स्लोली डिस्चार्ज होतो. बघा कसं, या पद्धतीने स्लोली डिस्चार्ज, राईट. आता डिस्चार्ज होत 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 तो कुठपर्यंत आला, इथपर्यंत आला. इथपर्यंत आल्यानंतर परत नेक्स्ट पीक पॉईंट येतो आहे, बरोबर. नेक्स्ट पीक पॉईंट जवळ आला की काय होतं, तो परत इन्क्रीज व्हायला सुरुवात होतो. पीक पॉईंट भेटला, पुन्हा डिस्चार्ज व्हायला सुरुवात होतो. पुन्हा काय होते, तुमची नेक्स्ट पीक पॉईंट ज्यावेळेस जवळ येतो त्यावेळेस तो पुन्हा चार्जिंग व्हायला सुरुवात होते, पुन्हा डिस्चार्ज होतो, पुन्हा चार्ज होतो. या पद्धतीने असा तो वर्क करतो. आणि बघा आता आपल्याला कॅपॅसिटरच्या आउटपुट साईडला काय भेटलेले आहे, तर ही तुमची वेव्ह फॉर्म भेटलेली आहे. आपण जर त्याला ए आणि बी टर्ममध्ये जर कन्वर्ट केलं, ए आणि बी पॉईंटमध्ये म्हणजे त्याचे काही पॉईंट्स जर दिले आपण, ठीक आहे, मी याला ए पॉईंट म्हणतो, 0 पॉईंट म्हणजे ए पॉईंट आहे, पीक पॉईंट म्हणजे बी आहे, त्याच्यानंतर डिस्चार्ज जोपर्यंत होते त्याला सी पॉईंट नाव देऊ, पुढच्या पीकला आपण डी नाव देऊ. ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय होईल, थोडंसं त्याच्यात समजून येईल. मी थोडंसं पॉईंट वाईज सांगेल तुम्हाला. बघा इथं काय होतं, आता तुमचा ए पॉईंटपासून, ठीक आहे, ए पॉईंटपासून तर बी पॉईंटपर्यंत, ए पॉईंटपासून तर बी पॉईंटपर्यंत तो काय होतो, चार्ज. ठीक आहे. इथे तो काय झाला, एपासून तर बीपर्यंत काय होईल, चार्ज होईल. इनपुट व्होल्टेज रेक्टिफायरचं जर वाढत वाढत गेलं, असं इथपर्यंत गेलं, पीक व्होल्टेजपर्यंत जातपर्यंत तो काय होईल, कॅपॅसिटर तुमचा चार्ज होईल. ठीक आहे. नंतर जसं पीक पॉईंटपासून खाली जे काय व्होल्टेज डाऊन होईल, इनपुट साईडचं म्हणजे रेक्टिफायरचं आउटपुट डाऊन झालं, बरोबर ना. डाऊन झाल्याच्या नंतर तुमचा जो काही कॅपॅसिटर आहे तो डिस्चार्ज व्हायला सुरुवात होईल. कुठपर्यंत, तर सी पॉईंटपर्यंत तो काय होतो, डिस्चार्ज होतो. हा जो काही डिस्चार्ज टाईम आहे हा बघा, जर तुम्ही नीट बघितला असेल तर डिस्चार्ज एकदम स्लोली आहे. चार्जिंग कसं होतं बघा, चार्जिंगचा जो टाईम आहे, टाईम म्हणजे हा बघा, हा डिस्चार्ज टाईम झाला इथून इथपर्यंत, बरोबर ना. जे काय एक्स ॲक्सिस आहे त्याला काय आहे, त्याला आपण टाईमने दर्शवलेला आहे. हा जो काही टाईम आहे हा थोडा जास्त आहे. चार्जिंग टाईम जर तुम्ही बघितला तर तो खूप छोटा आहे. बघा एवढाच चार्जिंग टाईम आहे. इथं जर बघितलं तर त्याच्यापेक्षा छोटा आहे, एवढाच चार्जिंग टाईम. छोटा टी दाखवला आहे तुम्हाला, तो आपण असं म्हणूयात की तो चार्ज टाईम आहे. आणि मोठा टी दाखवलेला तो काय, डिस्चार्ज टाईम आहे. तर डिस्चार्ज टाईम जास्त का आहे, त्याचं कारण काय आहे, तर डिस्चार्ज जो टाईम आहे तो कोणावर डिपेंड आहे, तर टी इज इक्वल टू RL × C. म्हणजे काय, जो काय आपण लोड रेझिस्टन्स जोडलेला आहे डायग्राममध्ये बघा, लोड रेझिस्टन्स जोडलेला आहे त्याच्यावर आणि कॅपॅसिटरवर, म्हणजे कॅपॅसिटरची व्हॅल्यू आणि रेझिस्टरची व्हॅल्यू यांच्यावर काय आहे, तो डिस्चार्ज टाईम डिपेंड करतो. आणि म्हणून तो कसा असतो, जास्त असतो, किंवा डिस्चार्ज टाईम कसा असतो, स्लो असतो. समजलं आहे. स्लो म्हणजे कसा, थोडासा जास्त.
टाईम जास्त म्हणजे कसं आपण त्याला म्हणतो स्लो आहे बरोबर की नाही राईट. तर तो जो काही बी टू सी जो आहे तो कसा आहे डिस्चार्ज टाईम आहे आणि तो कसा आहे स्लो. त्याचं कारण काय आहे, कारण तो कशा थ्रू चार्जिंग होतो आहे डिस्चार्ज होतो आहे तर REL थ्रू डिस्चार्ज होतो आहे कॅपॅसिटर. म्हणून तो जो काही टाईम आहे तो काय REL इंटू सी. आणि चार्ज व्हायला काय लागतं रेक्टिफायर लागतं. त्याच्यामुळे रेक्टिफायर चार्जिंग टाईम जे आहे किंवा तिथे कोणताही लोड जोडलेला नाही तो फास्ट चार्जिंग होतो. मात्र डिस्चार्ज व्हायला थोडासा टाईम लागतो. पुन्हा फास्ट चार्जिंग होतो, पुन्हा डिस्चार्ज व्हायला खूप वेळ लागतो. या पद्धतीने तो काय करेल आपल्याला आउटपुट देईल. आणि हे जर आउटपुट बघितलं कोणतं ठीक आहे नंतर सांगायचं राहिलं की बाबा C to D जे आहे सीपासून तर डीपर्यंत इथे सुद्धा चार्जिंग टाईम आहे. इथे खूप कमी वेळ लागतो आहे आणि ते C to D पासून काय होतं तो चार्जिंग होतो. समजलं. A to B चार्जिंग, B to C डिस्चार्जिंग जे आहे ते कसं आहे स्लो आहे. कारण का डिस्चार्जिंग टाईम जो आहे T इज इक्वल टू REL इंटू सी याच्यावर तो डिपेंड असल्यामुळे तो कसा जरा थोडासा स्लो आहे. त्याच्यामुळे डिस्चार्ज होण्यासाठी काय लागतो थोडासा जास्त वेळ लागतो. आणि C to D पर्यंत काय आहे तुमचा चार्जिंग टाईम आहे. कारण पीक पॉईंट लगेच गाठला जातो आहे त्याच्यामुळे तो थोडासा चार्ज होतो आहे आणि पुन्हा डिस्चार्ज व्हायला सुरुवात होते. आता हे जे आउटपुट आहे हे मी वेगळ्या याच्यावर काढून घेतो. हे जे आहे आपलं कॅपॅसिटरचं आउटपुट ते मी इथं काढलं तर तुम्हाला ते अशा पद्धतीने दिसतं राईट. मग हे जर आउटपुट बघितलं तुम्ही कॅपॅसिटरचं आउटपुट जर बघितलं तर हे तुम्हाला थोडंसं मी एकदम म्हणत नाही हे थोडंसं कोणासारखं दिसेल बॅटरी आउटपुटसारखं दिसेल. बघा ह्याच्यापेक्षा हे जे काय आउटपुट होतं रेक्टिफायरचं आउटपुट होतं याला आपण काय म्हणू पल्सेटिंग DC राईट. हे आहे एकदम प्युअर म्हणजे काय बॅटरी आउटपुट प्युअर DC राईट. तर ह्या पल्सेटिंग DCचं आपण ह्या डायग्राममध्ये कन्व्हर्जन केलेलं आहे. म्हणजेच काय हे जवळजवळ कोणासारखं आहे याच्यासारखं आहे. थोड्याशा रिपल्स आहेत बघा. म्हणजे फिल्टर काय करतो आहे तर रिपल मिनिमाइज करण्याचं काम करतो. काय करतो रिपल मिनिमाइज करण्याचं काम तो करतो. आणि कॅपॅसिटरच्या अक्रॉस आपल्याला या पद्धतीचं आउटपुट येते. ते आउटपुट जवळजवळ कोणासारखं आहे प्युअर DC सारखं आहे. आणि म्हणून हा जो काय आपण कॅपॅसिटर वापरतो आहे तो काय करण्याचं काम करतो आहे तर रिपल्स खूप साऱ्या कमी करण्याचं काम करतो आहे. आणि म्हणून याला आपण काय म्हणू शकतो एक गुड क्वालिटी फिल्टर असं त्याला आपण म्हणू शकतो. समजलं आहे सगळ्यांना फिल्टर कॅपॅसिटर फिल्टर. आता याचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत तर ॲडव्हान्टेजेस बघा कोणते कोणते आहेत ॲडव्हान्टेजेस. तर ॲडव्हान्टेजेसमध्ये जर पहिली गोष्ट आपण बघितली की सिम्पल सर्किट आहे. सिम्पल सर्किट कारण का एकच आपण कॅपॅसिटर वापरलं आहे. डायग्राम बघा की डायग्राममध्ये आपण काय केलेलं आहे डायग्राममध्ये आपण काय केलेलं आहे फक्त आणि फक्त एकच कॅपॅसिटर वापरलेलं आहे. म्हणजे एक पॅरलली कॅपॅसिटर टाकून द्यायचं की आपला फिल्टर तर रेडी झाला राईट. म्हणून सिम्पल सर्किट. दुसरं सांगितली की लो कॉस्टसुद्धा कशी आहे कमी आहे. आणि तिसरी गोष्ट सांगितली की तो जवळजवळ 48% रिपल्स काय करतो रिपल मिनिमाइज करतो. समजले सगळ्यांना 48% रिपल्स म्हणजे खूप साऱ्या रिपल्स काय करतो तो कमी करतो. समजले सगळ्यांना. आता याचे काही डिसॲडव्हान्टेजेस पण आहेत बघा. जसे ॲडव्हान्टेजेस असतात तसे डिसॲडव्हान्टेजेस पण असतात काही. ठीक आहे. तर डिसॲडव्हान्टेजेस आहे एकच जो की आहे आपण हा जो काही कॅपॅसिटर फिल्टर जो आहे तो आपण कुठे यूज करू शकत नाही. कॅनॉट बी यूज्ड इन हेवी लोड करंट. जर त्या ठिकाणी हेवी लोड करंट असेल ठीक आहे म्हणजे लोड करंट हा खूप जास्त असेल हेवी लोड करंट त्या ठिकाणी आपण हा आपला कॅपॅसिटर फिल्टर वापरू शकत नाही. समजले. हा एकच ड्रॉबॅक आहे. आणि जर वापरलाच तर तो चालू शकतो. मात्र जे काही रिपल्स आहेत त्या काय होतील इन्क्रीज होतील. जे काही फिल्टरचं काम आहे रिपल मिनिमाइज करणं ते तो करू शकणार नाही. म्हणून आपण हा जो काही कॅपॅसिटर फिल्टर जो आहे तो आपण वापरू शकत नाही. कुठे हेवी लोड करंटसाठी. खूप जास्त करंट असेल त्या ठिकाणी आपण हेवी लोड करंटसाठी आपण कॅपॅसिटर फिल्टर वापरू शकत नाही. मग काय वापरू शकतो तर इंडक्टर फिल्टर.
जो काय आपला नेक्स्ट टॉपिक आहे, नेक्स्ट लेक्चरला आपल्याला बघायचं आहे इंडक्टर फिल्टर. ठीक आहे, समजलं आहे सगळ्यांना. इथे आपला कॅपॅसिटर फिल्टर हा संपलेला आहे.